ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या ग्रामदैवत कोपिनेश्वर मंदिरात आज पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी गर्दी झालेली आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। श्रावणाच्या पहिल्या सोमवारानिमित्त आज ठाण्यातील ग्रामदैवत असणाऱ्या कोपिनेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांची अगदी पहाटेपासूनच मोठी गर्दी दर्शनाकरिता पाहायला मिळते। ठाण्याचं हे ग्रामदैवत आहे आणि अति प्राचीन असं हे मंदिर आहे। पुरातन भागात देखील याचे अनेक पुरावे जे आहेत ते आढळतात आणि याची ख्याती ही संपूर्ण महाराष्ट्रभर जी आहे ती पसरलेली आहे। आणि याच श्रावणातील पहिल्या सोमवारानिमित्त पाहिलं तर कोपिनेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी एकंदरीत पाहायला मिळते। अगदी पहाटे सकाळपासूनच भाविकांनी दर्शनाकरिता लांबच लांब रांगा ज्या आहेत लावलेल्या आहेत। तशा प्रकारचं नियोजन संपूर्ण मंदिर प्रशासनाने केलेलं आहे। आपण पांढरा मंदिराचे मुख्य गुरुजी आपल्यासोबत आहेत। गुरुजी काय सांगाल, पहिला सोमवार आहे, मोठी गर्दी देखील पाहायला मिळते, कशा प्रकारचं नियोजन मंदिर प्रशासनाने केलेलं आहे? कोपिनेश्वर मंदिर देवस्थानचा सेक्रेटरी व ट्रस्टी या नात्याने प्रतिवर्षाप्रमाणे येणारा हा जो श्रावण महिन्याचा जो पहिला सोमवार आहे हा यावर्षी एक त्याचं वेगळं महत्व आहे। कारण की श्रावण महिना आणि नागपंचमी या एकत्र आल्या असल्यामुळे दोन्ही प्रकारे भाविकांना दर्शन करता यावं, म्हणजे कोपिनेश्वर महाराजांचं पण दर्शन होईल महादेवाचं आणि प्लस नागपंचमीचं नागाचंही दर्शन व्हावं या अनुषंगाने शिवलिंगावरती नाग ठेवण्यात आलेला आहे। त्याप्रमाणे भाविकांना त्या दर्शनाची सुद्धा सोय उपलब्ध आहे। पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी ही आज सकाळ पहाटेपासूनच कोपिनेश्वर महादेव मंदिरामध्ये केलेली आहे। मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाकरिता या महादेव मंदिरामध्ये येत आहेत। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।